हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणो, आज मी तुम्हाला ते पफबाहीची डिझाईन दाखवणार आहे, जे की आपल्या डेली यूजच्या साडीवरती एकदम मस्त अशी लुक देणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे 14 इंच रुंदी घ्यायची आहे आपल्याला. डबल फोल्ड अस्तर करायचं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ना, डबल फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर 6.5 इंच ह्या अस्तरची लांबी करून घ्यायची आहे. आणि इथे नॉर्मल स्लीवची आपण कटिंग करून घ्यायचं आहे. जे काही तुमची नॉर्मल स्लीव्ज असेल त्याची कटिंग करायचं आहे. आता इथे आपल्याला नॉर्मल स्लीव्जपेक्षा 1-1.5 इंचाने कापड थोडं उंचीमध्ये जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पफ टाकल्यावरती एकदम फुगार अशी बाही तयार होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे 1-1.5 इंचाची लांबी वाढवून घ्यायचं आहे. जे अस्तरची पीस आहे ना, त्यापेक्षा थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला सेंटरला नॉच देऊन घ्यायचं आहे. दोन्ही साईडला ही नॉचेस द्यायचा आहे आणि त्यापासून इथे आपल्याला समोर मार्किंग करायची आहे. आता इथे आपल्याला सेंटरपासून एक खूण करायची आहे, जे की आपल्याला 6 इंचावरती करायचं आहे. आपल्या अस्तरच्या दोन्ही खालच्या आणि वरच्या बाजूला आपल्याला 6 इंचावरती एक खूण करायची आहे. इथे मी 6 इंचावरती अशा 2 खुणा केलेल्या आहे आणि तिथून सरळ एक लाईन ओढून घेतली. आता सेंटरला सुद्धा एक लाईन ओढून घ्या, जेणेकरून सेंटर आपल्या लक्षात राहील. हे फॅब्रिक थोडंसं पातळ असं, एकदम पातळ असल्यामुळे कोणत्याही साईडला खेचत होतं. थोडंसं डेली यूजच्या ब्लाऊजचं एकदम फॅब्रिक लूज होतं, त्यामुळे हे फॅब्रिकवरती थोडंसं अवघड जात होतं मला स्टिच करण्यासाठी. तुमचं जर फॅब्रिक कोणतं कडक मटेरियल, कोणता वेगळा मटेरियल असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बाहीची डिझाईन नक्की ट्राय करून बघा, जेणेकरून तुमच्यासुद्धा बाहीला एक मस्त लुक येईल. आता दोन्ही साईडला सेम 6-6 इंचाची मार्किंग करून झालेली आहे. आता आपण छोटे छोटे प्लेट्स टाकून घेऊया. इथे तुम्ही ह्या बॉक्समध्ये जेवढे तुमच्याने शक्य होतील तेवढे प्लेट्स तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. सेम दोन्ही साईडला आपल्याला ह्याच पद्धतीने प्लेट्स टाकायचे आहेत. आता हळूवारपणे एक एक प्लेट्स आपल्याला इथे सेट करत जायचं आहे. सेंटरपर्यंत प्लेट्स टाकायचे आहेत. आता दुसऱ्या सुद्धा साईडला त्याच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे आहेत. इथे पूर्ण एका साईडची प्लेट्स टाकून झालेली आहेत. आता आपल्याला दुसऱ्या साईडची प्लेट टाकायचं आहे. जिथपर्यंत आपण 6 इंचाची लाईन ओढलेली आहे ना, तिथपर्यंतच आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचं आहे. आता ह्या प्लेट्सची तोंडे आपल्याला आपल्या साईडने करायचं आहे आणि ती प्लेट्स समोर करायची, जेणेकरून ह्या दोन्ही ब्लाऊजच्या प्लेट्स एकसारख्या होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या प्लेट्सची तोंडे अपोजिट ठेवायचं आहे, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने करायचं आहे. मगच प्लेट एक एक सेट करत जायचं आहे. डेली यूजच्या ब्लाऊजवरचं साडीवरचं हे ब्लाऊज आहे, ज्याचे की मी फुग्याची बाही तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने बाही एकदा नक्की स्टिच करून बघा. तुमच्यासुद्धा डेली यूजच्या साडीवरती एक वेगळा लुक येणार आहे. बाहीसुद्धा घातल्यावरती मस्त असा पफ येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील ते मला कळवा. आणि आपली बाहीची डिझाईन कशी वाटली सुद्धा हे सुद्धा सांगायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये. चला तर मग आपली इथे बाहीची वरची साईड तयार करून झालेली आहे. आता इथे आपल्याला जे काही आपलं बाहीचं सेंटर होतं ना, ते एकदा नॉच देऊन ठेवायचं आहे. सेंटरला सेंटर जुळवून घ्यायचं आहे. अस्तरच्या पीसला सुद्धा सेंटर काढायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरती सुद्धा सेंटर नॉच द्यायचा आहे आणि सेंटरला सेंटर जुळवून घ्यायचं आहे. मग आपल्याला अस्तरवरती हे पूर्ण अस्तर सेट करून घ्यायचं आहे. जी आपल्या पीसची राईट साईड आहे ना, ती आपल्याला ह्यावरती ठेवायचं आहे आणि पूर्ण खालच्या साईडने एक स्टिच करून घ्यायचं आहे.
आता सेम वरच्या सुद्धा साईडला ह्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. थोडंसं इथे आपल्याला बाही थोडी लूज सोडायचं आहे वरच्या साईडने, जेणेकरून घातल्यावरती थोडासा मस्त असा पफ येणार आहे. त्यामुळे थोडंसं लूज सोडायचं आहे. एकदम स्ट्रेट आपल्याला इथे अस्तर करायचं नाही. बाहीच्या सेंटरवरतीच थोडंसं लूज सोडायचं आहे. जिथपर्यंत आपले प्लेट्स आहेत ना तिथेच थोडं आपल्याला लूज सोडून घ्यायचं आहे. बाजूने पूर्ण आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे. एकदम कपडा कुठेही लूज सोडायचा नाही आहे. फक्त सेंटरवरतीच आपल्याला इथे कपडा थोडंसं लूज सोडायचा आहे. आता बाजूने आपल्याला जशास तशी शिलाई करून घ्यायचं आहे. जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक झालं असेल ते इथे कट करून घेऊया. खूप कमी वेळेमध्ये ही आपली बाही तयार होते आणि ह्या बाहीची डिझाईन बनवण्यासाठी खूप जास्त अस्तर पण लागत नाही. साधारणतः 1 मीटर जे फॅब्रिक आपलं येते ना त्या फॅब्रिकमध्ये ही बाही आपली निघून जाईल. तुम्हाला एक्स्ट्राचं फॅब्रिक घ्यायची काही गरज नाही. जे तुमचं 80 सेंटीमीटर किंवा 1 मीटर जे अस्तर येते ना त्यामध्ये तुमच्या हे दोन्ही बाह्या निघून जातील. आता जे बाहीमध्ये थोडंसं खालीवर होईल ना ते आपण इथे कट करून घेऊया. अशा पद्धतीने वरचा जो फुग्याचा भाग आहे ना तो आपला स्टिच झालेला आहे. आता आपल्याला जे खालच्या साईडने थोडंसं कट केलेली बाजू आहे ना त्याला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 1.5 इंच किंवा 2 इंच जी रुंदी असणार आहे ती पट्टी काढायची आहे. मी 2 इंच रुंदीची पट्टी काढलेली आहे. तिला आपल्याला खालची जी उलटी साईड आहे ना त्यावरती अशा पद्धतीने सरळ साईड आतल्या साईडने ठेवून एक स्टिच करायचं आहे. जे मेन फॅब्रिकची सरळ साईड आहे ते आतल्या साईडने उलट्या बाजूवर ठेवायची आहे आणि वरून 1/2 इंचची मार्जिन देऊन शिलाई करून घ्यायचं आहे. त्यावरती आणखी एक आपण दाब शिलाई करून घेऊया, जेणेकरून ही पट्टी वरच्या साईडने पलटली जाईल. दोन्ही साईडचं एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया. आता ही बाही जी फोल्ड पट्टी करायचं आहे आणि वरच्या साईडने अशा प्रकारे दुमटून घ्यायची आहे. आता वरून एक शिलाई करून घेऊया. खालची पूर्ण शिलाई आपल्याला इथे पॅक करून टाकायची आहे. आता शिलाई करून पूर्ण आपली वरची बाही तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला वरच्या साईडने जी खालची साईड आहे ना त्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे लेस लावलं तरी चालेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही लावला तरी चालेल. मी थोडंसं खालच्या साईडने सुद्धा कापड सोडून आतल्या साईडला जिथे मी शिलाई केलेली आहे ना त्यावरतीच मी ही लेस अटॅच केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे बाहीचा पूर्ण लुक तयार झालेला आहे. त्यावरून मी आणखी एक शिलाई करून घेते. मग आपली इथे पूर्ण बाही स्टिच करून झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाही डिझाईन कशी वाटली ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.